वाल्मिक कराडच्या मुलाच्या कमरेला बंदूक असलेले फोटो अंजली दमानिया यांनी दाखवले. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केले आहेत. बीडमध्ये बंदुकीच्या जोरावर दहशत निर्माण केली जात असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. आपल्या ट्विटवरून त्यांनी बंदूक असणाऱ्यांचे फोटो शेअर केले आहेत. दमानिया यांनी आज शुक्रवारी वाल्मिक कराड यांच्या मुलाचे फोटो आपल्या ट्विटवरून शेअर केले आहेत. या ट्विटमध्ये महागड्या गाडीला एक मुलगा टेकून उभा राहिला आहे. त्याच्या कमरेला बंदूक लटकवली असल्याचे दिसते आहे. हा मुलगा वाल्मिक कराड यांचा पुत्र असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ट्विटमध्ये सुशील वाल्मिक कराड असे नाव टाकत याच्या नावावर कुठलाही परवाना नसल्याचे म्हटले आहे. या ट्विटवर कमेंट करताना हा वाल्मिक कराड यांचा मुलगा आहे, याचे नाव श्री आहे असे देखील दमानिया यांनी म्हटले आहे. दमानिया यांनी कराड यांचा मुलगा ज्या गाडीला टेकून उभा राहिला आहे त्या गाडीचे फोटो देखील शेअर केले आहेत. तसेच ती गाडी वाल्मिक कराड यांच्या नावावर असल्याचे देखील सांगितले आहे. लँड रोवर डिफेंडर ही ती गाडी असून त्या गाडीची किंमत ऑन रोड 1.23 ते 3.37 कोटी असल्याचा स्क्रीनशॉट देखील दमानिया यांनी टाकला आहे. तसेच ही वाल्मिक कराड यांची गाडी आणि ही या गाडीची किंमत कष्टाचे पैसे असतील बहुतेक असे देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. SP नवनीत कावत यांनी गुन्हे आहेत की नाहीत याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा असे देखील यांनी यावेळी म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरून? बीडची गुन्हेगारी वाढते आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.